तर मित्रांनो, मी आता मोशीचे घनकचरा व्यवस्थापन केंद्र आहे, ज्या ठिकाणी 8 तारखेला दुपारी 1:30 वाजता एक मोठी दुर्दैवी घटना घडली आणि एक 60 ते 70 मीटर उंचीचा कचऱ्याचा डोंगर एका इमारतीवर कोसळून त्याच्यामध्ये काही 25 ते 27 कामगार तिथे अडकले होते. त्यातल्या काही लोकांना रेस्क्यू केले, काल एकाला दगावलेलं घोषित केलेले. आणि एकंदरीत ज्या वेगानं प्रशासनाने मशिनरी आणल्यात आणि चालते कासवाच्या गतीने, जर म्हणजे कुदळवाडीसारखं प्रकरण करायला 800 आणि 1000 JCB पोकलेन मिळतात, पण इथे जीव वाचवण्यासाठी कालपासून 2 JCB चालल्या होत्या. एकदम किरकोळ वेगाने हे काम चालू होतं कासव गतीनं. नागरिकांमध्ये प्रचंड तीव्र रोष आहे. जे आतमध्ये कामगार अडकलेले आहेत त्यांचे काही नातेवाईक माझ्यासोबत आहेत, त्यांच्या भावना पण जाणून घेणार आहे. ताई, काय म्हणायचं तुम्हाला? आतमध्ये तुम्हाला सोडत नाही अशी पण तुमची तक्रार आहे, कारण तुमचा जीव टांगणीला लागणार. जीव टांगणं म्हणजे माझा मामा आतमध्ये अडकलेला आहे. मला काही करू शकणे, माझा मामा सुखरूप पाहिजे. मला फक्त एवढीच विनंती मला सरकारकडून की माझा मामा जसा आहे तसं मला परत पाहिजे, सुखरूप पाहिजे माझा मामा. त्यांचं नाव काय? वामन कसबे. वामन कसबे आतमध्ये, त्यांची ही भाची आहे. आणि माझा मामा कोणत्या वाट बघत बसले सर. माझी आई वाट बघते, त्याची भावाची कधी येते म्हणून शाने लांबून आलेली माझी आई. आम्ही तर असे एवढे घायाळ झालो तर आज 3रा दिवस निघाला इथं आम्ही घेतला. त्यांच्या पुढे डोका पडतो, आम्हाला जाऊ द्या आतमध्ये. आमचे माणसं पण आतमध्ये गेलेले आहेत, त्यांच्या काय आहे त्यांची अवस्था ते तरी बघू द्या आम्हाला, म्हणून आम्हाला दाखवाय ना ते लोक जाऊ पण द्याय ना. तर आतली माहिती पण देत नाहीत. आतली माहिती पण देत नाहीत. कुठल्या प्रकारची आम्हाला माहिती मिळत नाही आणि अपडेट साठी त्यांचे संपर्क साधतो ते आम्हाला काय देत. आता मध्ये सांगितलं 5 बॉड्या भेटल्या, 5 बॉड्यांचे जर भेटले तर 6 निशासाठी कुठल्या रिलेटिव्हला आत सोडत नाहीयेत. सोडलं असेल तर सांगा बाबा भेटले ते कोणाची माणसं आहेत, त्यांची नावं डिक्लेअर करा किंवा बाहेर वेळोवेळी माहिती दिली पाहिजे पोलिसांनी की तुमच्या आमच्या हे अपडेट चालले आहेत, कुठपण पडले, त्यावरनं बिल्डिंग पडते. काही अपडेट देत नाहीत. आज सगळे येड्यासारखे लोक थांबलेत, उपाशी आहे. त्यांच्याबद्दल का पाणी येतो काही विचारलं जात नाही, ती पण काही व्यवस्था नाही, काही व्यवस्था नाहीये. आज तुम्ही समाजासाठी लोक बघताय, आज 3 दिवस इथं सगळे लोक थांबलेत. काय तुम्ही हे नातेवाईक आहे, तुमच्यासाठी काय सोय केली आहे का? आज पोलीसवाले तिथं तुम्ही अडवताय आम्हाला, पण तुम्ही माहिती देत नाही का बाबा तुम्ही कोण उपाशी म्हातारे कोतारे त्यांचे औषध पाणी त्याचा कोणी विचार करावा. आणि तरी एखादा दाखवला त्याची जबाबदारी कोणी घ्यावी. आम्ही गेट पाशी गेलो तर आम्हाला तिथून हाकालतात बाहेर, माहितीये का? आतमध्ये जाऊ देत नाही. जाऊ देत नाही. 4 दिवस झाले सगळ्या बाया, 4 दिवस झाले सगळ्या बाया बसलेल्या आहे. आपलं कुणीतरी आहे म्हणूनच बसलेलं आहे. असं काय कुणाला काय वाटतंय का बसावं म्हणून? बरोबर. 3रा दिवस आहे आज 3रा दिवस आहे. त्याला कुणी विचारत नाही, काय नाही की तुमचे माणसाला बरं चांगल्या आहेत म्हणून, आतमध्ये आहेत म्हणून जरी सांगितलं तर माणसाला वाटतं हाय जरा आम्ही धीर सोडला नाही अजून. हे करत नाही ना, आम्हाला असं वाटतं की आमचा माणूस आम्हाला सुखरूप भेटावत म्हणून आम्ही आशा लावून बसलो. तर माझ्यासोबत हे सगळे जे नागरिक आहेत, ते जे लोक आतमध्ये अडकले त्यांचे नातेवाईक आहेत. आणि त्यांची तक्रार अशी आहे की हो, ॲम्ब्युलन्स आले की आम्ही 2 सेकंदामध्ये ही जागा मोकळी करू. गेले 3 दिवस या लोकांना इथं पोलीस उभं राहू देत नाहीत. आतमध्ये तुम्ही सोडत नाहीये. नाश्ता, चहा, जेवण, छत्री सोडा, त्यांना साधं पाणी सुद्धा इथं कोणी विचारलेलं नाही. अशा प्रकारे जर प्रशासन वागणार असेल तर आपण काय भारतात राहतो, पाकिस्तानात राहतो का बांगलादेशात राहतो? आणि जे काय होणार आहे ते बाहेर अपडेट द्या लोकांना, कारण त्यांचा सगळ्यांचा जीव टांगणीला लागलेला आहे. तुमची ॲम्ब्युलन्स आली की सांगा. आणि हे लोक आतमध्ये बी सोडत नाही. म्हणजे बाहेरच्यांना आत सोडत नाहीत आणि आतमध्ये काय चाललंय तेही बाहेर सांगत नाही. ही तुम्ही कोण आले? बीड जिल्ह्यातून आलोय. बीड जिल्ह्यातून आले. तुमचं कोण आतमध्ये? माझ्या मावशीचा म्हणजे माझ्या मेवणीचा मुलगा आहे. काय नाव त्यांचं? आपलं काय सॉरी मला नाव लक्षात राहिलं नाही. आठवले ना? आठवले. म्हणजे प्रशासनाने किमान एवढी तरी व्यवस्था करायला पाहिजे की आतमध्ये काय चाललेलं आहे, काय अपडेट आहेत. कारण हे सगळे लोक साहेबांना रिक्वेस्ट केली, मी गावावरून आलो, 2 मिनिटं मला भेटू द्या त्यांना, पण ते म्हणले कोणालाच इंटरनेट तुम्हाला कशी देणार आम्ही, आता इतक्या लांबून आलो आम्ही काय बोलणार सर. आम्ही बी कर्नाटकहून आले. तुम्ही कर्नाटकहून आले? कर्नाटकहून आले. माझा सक्का जावं आहे. बरं, तुम्हाला पण सोडत नाही आतमध्ये? हे काय म्हणतात सगळ्यांचं आतमध्ये, आपण आतूनच आलो ना, कोण आहे तिथं? हे सगळं ऑफिसर लोकच आहे. कर्नाटकहून आलो सर. कर्नाटकवरून आलेत, यांचे सुद्धा कुठून आले तरी आज जाऊन बघू दे, बघायला भेटत नाही. ते काय असेल ते निरोप तरी सांगायला पाहिजे ना. निरोप तरी यायला पाहिजे का? नुसतं काय एवढं आमची जी व्यक्ती आहे त्याचं नाव अक्षय सावंत.
अक्षय सावंत. त्याचा वय 34 आहे, आता 1 महिना झाला लग्न होऊन. बर. आणि त्याच्यानंतर तो जेवणासाठी तिथे गेल्यानंतर आज त्याच्यानंतर काही अपडेट व्हायला पाहिजे ना, की आज तिन्ही साईड तुम्ही जेसीबी 15 जेसीबी लावले, हे जर आधी चालू केलं असतं तर कदाचित आज आम्हाला काय तर आशाचा किरण भेटला असता. बरोबर. नागरिकांचा जो आक्षेप आहे तो बरोबर आहे. जर तुम्ही 2 जेसीबीनं एवढा मोठा जर हजारो मेट्रिक टनचा डोंगर जर उकरणार असताल तर त्याला कदाचित काही वर्ष लागतील आणि तोपर्यंत माणसं जगतील का आतमध्ये? सकाळी रात्री 3 वाजता काम बंद केलं, 7 वाजता चालू केलं. सकाळी 3ला पहाटे 3ला काम बंद केलं, त्यांनी पूर्ण काम बंद होतं. सकाळी 7 वाजता काम चालू केलं. ते बी नातेवाईक तिथले होते ना, ते म्हणले झोपू नका, झोपायचं काम नाहीये, आमच्या आतमध्ये जीव अडकलेत, आमचा जीव सगळा घशात येऊन बसलाय. तेव्हा त्यांनी ते काम सुरू केलं. ते बी एकच जेसीबी होती. ते डंपर पण ते कचरा जे काढायचे आहेत ना, ज्यावेळेस ते झालं, आज 3 दिवस झालं, दुपारी झालं होतं 2 वाजता, त्यावेळेस त्यांनी तो कचरा बाहेर काढला असता तर सगळं व्यवस्थित झालं असतं सर. पण त्यावेळेस त्यांनी ते लावलेच नाही. काल सगळे लोक आले, कार्यकर्ते वगैरे, आम्ही सगळे स्वतःहून तिथं बोललो. आमचा माणूस पंचिंग मशीन पर्यंत पोहोचलेला नाहीये, तिथपर्यंतच आहे त्या रस्त्यामध्ये. इकडनं तुम्ही 2 जेसीबी लावू शकता ना. तिकडे आम्ही समजू शकतो बिल्डिंग मध्ये आमचेच लोक आहेत, ते दुसरे नाहीयेत कुणी, त्यांचा बी जीव वाचवणं महत्वाचंच आहे. पण ते बिल्डिंग आणि इकडे अंतर खूप होता सर. इकडच्या साईडला 2 जेसीबी बसू शकत होत्या, तरी पण त्यांनी इकडे पण नाही लावले. एक लावली, ती 15 मिनिटांमध्ये लगेच बंद केली, म्हणजे ते जातच नाहीये खाली. पण असं शांत बसून नाही चालत ना. एवढ्याशा जागेमध्ये मागं झालं होतं, तिथं तुम्ही किती जेसीबी आणून उभा केल्या होत्या. इथं तुम्हाला 10-15 पण जेसीबी दिवसामध्ये भेटत नाहीत म्हणल्यावर. ते डंपर पण नव्हते. काल 6 वाजता आणले सर त्यांनी डंपर. अख्खा दिवस गेला, अख्खी रात्र गेली, त्याच्यानंतर त्यांनी ते आणले कचरा बाहेर काढायला. रात्री 3ला बंद करतात, सकाळी 7ला चालू करतात. 2 जेसीबी मध्ये समजा आता मध्ये त्यांना ब्रेक जे आहेत आतमध्ये वाचवायला, ते खरं त्यांचं आभार मानतो. आम्ही ते काढायला लागले, प्रयत्न करायला लागले जीव तोडून. त्यांना ब्रेकची गरज आहे, पण आमचं म्हणणं एवढंच आहे प्रशासनाला की त्या ब्रेकच्या जागेत तुम्ही दुसरे व्यक्ती तिथे द्या ना. बरोबर आहे. सगळं बंद, असं बंद करू नका. त्यांच्या जागेत तुम्ही दुसरी द्या, त्यांना घेऊ द्या. त्यांना खाय पिण्याची गरज आहे, आम्हाला कळतंय. घरातले माणसं बिना अन्न पाण्याचे बसलेत, पण त्यांना काम करायचं तिथे एवढ्या गर्मीमध्ये. नातेवाईक जे बाहेर आहेत इकडे, ह्यांची कमीत कमी चौकशी करावं. तुमचा माणूस आहे आतमध्ये, तुम्ही बाहेर थांबलात, म्हणजे प्रशासन इथलं काही चौकशी करत नाही नातेवाईकांचे. हे लोक आम्ही सर्व वेड्यासारखे इकडे उभे राहिलेले आहे. काहीच प्रशासन त्याची दखलच घेत नाही. प्रशासनाने ही दखल घेतली पाहिजे ना इथली.